हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालोय उज्जैनला जायला. तर म्हटलं तुम्हाला आमची एक रोड ट्रिपचा व्हिडिओ तो बनताय ना. मस्त सकाळी आवरून घेतलं पटापट आणि सर्व आवरून म्हणजे 9-10 तरी वाजलेले आम्हाला निघायला. गाडीची पहिला पूजा वगैरे केली. जायच्या आधी हे मॅन्डेटरी असतं. मग त्यानंतर मस्त सुरुवात केली प्रवासाला. आणि उज्जैनला जायचं प्लॅन आमचं असं खूप दिवसाआधीपासून झालेलं असं काहीच नव्हतं. लगेच प्लॅन झाला आणि लगेच म्हणजे बोलतात ना, उज्जैनला असंच कोणी जाऊ शकत नाही. महाकालनी स्वतः बोलावतात तेव्हाच आपण तिथे जातात. तर त्या टाईपचं समजा आम्ही दुसरीकडे जाणार होते, पण घुमून फिरून आमचा उज्जैनचा प्लॅन झाला. तर आता बघा तुम्ही आमची मजा मस्ती. तर जाता जाता आम्हाला नेरपिंगळाई देवीचं मंदिर लागलंच होतं, तर म्हटलं दर्शन करून जावं. जो कालचा मी ब्लॉग टाकला ना नेरपिंगळाईचा, तो इथलाच होता. मग ते ह्या ब्लॉगमध्ये ॲड नाही केलं. आणि हा छोटू ड्रायव्हर तर गाडी चालवल्याशिवाय तर मानतच नव्हता. म्हणजे याला गाडी चालवायची तर चालवायचीच आहे, असंच असायचं याचं. मग कुठे पण त्याचा मामा त्याला जागा वगैरे असं सेफ बघून बसवायचा समोर आणि चालवायचा, तेव्हाच तो शांत व्हायचा. दोन भावंडांनी तर खूप एन्जॉय केला सर्वात जास्त. आणि यांना असं बघून आम्हाला खूप बरं वाटत होतं. जरा तर टेन्शनच आलेलं राहतील का नाही, पण खूप एन्जॉय केला दोघांनी. आणि माझ्या गावाकडं ह्या बकऱ्यांना मेंढरं म्हणतात. आता कोण कोण मेंढी म्हणतात काय म्हणतात, त्याच्यावर तर आमचा मस्त वादविवाद चालला होता. तुम्ही सांगा तुमच्याकडं काय म्हणतात. तर सतत 3-4 तासाची ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आम्ही आता इथे चाय नाश्ता घ्यायला उतरलो. तर मी कॉफी घेतली, कोणी मिरिंडा, कोणी स्प्राईट, म्हणजे सगळ्यांना जे जे खायचं होतं त्यांनी आपापलं मागवलं. आणि पोरांनी पण खाल्लं थोडंफार चटरपटर. आणि इथे होता पोपट मनोरंजनासाठी. सरका नक्षू डायपर गँग इकडे ये. पकड़ा 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 पकड़ा. शी हो शी. तो गाइस, ये मेरी मामी को मेकअप बहुत पसंद है. देखो रखती है. देखो देखो मेकअप टीप हवे असतील तर कमेंट करा. आणि नंतर उतरले एका ढाब्यावर जेवायला. घरून डब्बा आणला होता, पण तरी बाहेर खायची चूल मचली होती तर खाल्लं.
आणि जिथे राईट घ्यायचा होता तिथे लेफ्ट घेतला, म्हणून मग आम्ही 2 तास लेट झालो. आणि सर्व चूक होती ना. पण काही असो खूप मज्जा आली. ते जे लेट झालं ना त्याच्यामध्ये आम्ही तर बापरे सर्वांना दोष देत होते. तू राईट नाही सांगितला, तू लेफ्ट सांगितला, तू लेफ्ट नाही सांगितला, तू राईट सांगितला, असं. पण आमच्या दादाचे म्हणजे ड्रायव्हरचे थोडे हाल झाले, पण इट्स ओके. तो काय त्या दिवशी चिडचिड नाही केला, म्हणून ते एक बरं होतं. आणि फायनली आम्ही जिथे 7-7:30 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे होते, तर आम्ही डायरेक्ट 9:45ला उज्जैनला पोहोचलो. तर सतत 12-13 तास त्यांनी गाडी चालवली आहे. म्हणजे थांबलेले चाय नाश्त्याला तर तेच 10-15 मिनटं, कुठे 1 तास 1.5 तास असं थांबून थांबून गेले. मग उज्जैनला पोहोचल्यानंतर आमचा शोध सुरू झाला मंदिराच्या जवळपास रूम. आता कसं भेटणार हॉटेल वगैरे, तर तिथे उभेच असतात ते एजंट लोक आजूबाजूला. आपल्या गाड्या दिसल्या की येतात, रूम चाहिए क्या, रूम चाहिए क्या. मग असंच म्हणून आम्ही पहिला एका हॉटेलमध्ये गेलो, तिथले रूम नाही आवडले, तर मग हे दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्हाला हा रूम आवडला. म्हणजे आम्ही सर्व 6 जण एकाच बेडवर, म्हणजे असं ॲडजस्ट केलेलं त्यांनी बेड जोडून. तर एकाच रूममध्ये आम्ही 6 जण ॲडजस्ट होणार होतो. तर इथलं भाडं मला वाटतं 1500 का 1300 काहीतरी होतं, असं होते. पण रूम खूप खूप मस्त होता, आवडला. इथे आम्ही 2 दिवस राहिले. आले त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पाऊस होता म्हणून इथेच थांबलेले. तर मुलं तर खूप खुश होती, खूप मज्जा करत होती. आणि मग सर्व आवरून वगैरे जेवायला निघायची तयारी केली आम्ही आणि बाहेर गेलो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओमध्ये कमेंट करा कसा वाटलाय, तर मजा मस्ती आमची. आणि आता व्लॉग येत राहतील. आणि आम्ही खूप फिरलो उज्जैनवरून. ओंकारेश्वरला गेलो, तिथून पुढे साचीला वगैरे गेलो. तर ते सर्व व्हिडिओ मी हळूहळू अपलोड करणार आहे, जसा टाईम भेटेल तसं एडिट करून. कारण सर्वांच्या फोनमध्ये थोडे थोडे क्लिप्स आहेत, तर ते मला परत मागून एडिट करावे लागते. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुन्हा एकदा थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईस. एअरटेल काहीतरी आहे ना, पासवर्ड नाही माहिती, पासवर्ड मागा त्याला, सगळ्यांना द्या. वॉशरूम नक्षू हॅलो कर. हॅलो.